गाइस राम सेतू बघायला खूप गर्दी आहे इथे, खूप गर्दी आहे राम सेतूसाठी। तर गाइस फायनली आम्ही आलेले आता राम सेतू बघण्यासाठी आणि इथे असं चालावं लागतं। इथे श्रीराम 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 जय श्रीराम। तर इथे गणपती बाप्पा आहे प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये, मोठी मूर्ती पण आणि लहान मूर्ती पण। बघा 4 मूषक राज आहे, त्यांनी पालखी उचललेली आहे गणपती बाप्पांची। किती युनिक मूर्ती, आज काहीच गर्दी नाही पावसामुळे। बघा किती खाली आहे डायरेक्ट गाव। आता आम्ही आलेले गाइस खडकेचाडचा राजा बघायला, श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ। आज तर काही जास्तच गर्दी आहे। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। गाइस तुम्हाला माहिती का, त्रेतायुगमध्ये प्रभू श्रीरामांनी राम सेतू बांधलेला होता, बट त्या काळात आपण होते नाही बघण्यासाठी। तर मी विचार केला आता त्या काळात जाऊ म्हटलं राम सेतू बघण्यासाठी, त्रेतायुगमध्ये नाही सिंधी कॉलनीमध्ये। तर एका मंडळाने गाइस राम सेतू बनवलेलं आहे, मस्त गणपती बाप्पा आहे आणि मग राम सेतू बनवलेले त्यांनी। आता आम्ही तेच बघायला चाललेले। म्हटलं यार त्या काळात नाही होते, आता असे ह्या काळामध्ये कलियुगमध्ये कलियुगमध्ये आपण राम सेतू बघून घेऊ, जो प्रभू श्रीरामांनी बांधला होता। तो तर नाही आहे, सिंधी कॉलनी मित्रमंडळाने जो बांधलेला आहे तो आहे, तो राम सेतू बघू। माझ्यासोबत आता वेद येतोय आणि आम्ही दोघं आता निघताय, खूप लेट निघताय कारण की बाहेर पाऊस होता आणि हा पण क्लासला गेला होता। मी याची वाट बघत होता, तर हा आलेला आहे। गाइस बघा केव्हाचा आहे ना, पाऊस चालू होता म्हणून काही निघला पण नाही आणि वेद पण आता आलेला आहे। बस आता बंद झालेला आहे, आता जाता लवकरच। सिंधी कॉलनीमध्ये जायच्या आधी गाइस आम्ही इथे आलेले दीक्षित वाडी मित्रमंडळ इथे। पण दरवर्षी ना खूप मोठी मूर्ती आणता गाइस आणि खूप छान असते त्यांची मूर्ती गणपती बाप्पांची, आणि यांचा हे लाईनीमध्ये पण लावतं दरवर्षी मंडळ। गाइस गलत सीन हो गया गाइस हमारे साथ, बारिश आ गई होती, ओले झाले गाइस आम्ही ओले। पाऊस आने ना दिला धोकेबाज डायरेक्ट पाऊस धोकेबाज। आणि आम्ही सिंधी कॉलनीमध्ये बरं पोहोचलेले तरी ओले झालेले यार आम्ही। शिट काय इथे लावायची गाडी? चल तर इकडेच लाव, इकडे या मंडळाकडे लाव, इथे लावून दे। तर हा सिंधी कॉलनीचा चौक आहे आणि इथे आम्ही पोहोचलेले। इथे 2 मंडळ आहे, मेन एक हे आणि एक हे, बाकी मग सिंधी कॉलनीमध्ये असे भरपूर मंडळ आहे। तर सर्वात आधी आपण ह्या मंडळात जाऊ आणि इथे आहे गणपती बाप्पा। तर सर्वात वरती आहे गाइस महादेव आणि 12 ज्योतिर्लिंगचे फोटो लावलेले इथे। हे दिसतंय ना आजूबाजूला, हे 12 ज्योतिर्लिंग आहे आणि वरती महादेव आणि खाली गणपती बाप्पा। यावर्षी मोस्टली मंडळाने महादेव आणि गणपती बाप्पा असं थीम केलेलं आहे काहीतरी। चला तर मध्ये जाऊ गणपती बाप्पांना बघू। आज इथे सत्यनारायणची पूजा आहे वाटतं, सत्यनारायणची पूजा आहे गाइस बघा। विसर्जन? अच्छा हाँ हमारा विसर्जन, हमारे गणपति हमारा भी आएगा। हाँ आएगा तुम्हारा भी पक्का। कल आएगा कल। कल अच्छा दिव्य जैन। ओके थैंक यू, वेलकम। तर गाइस आता सिंधी सम्राट बघितलेला आहे, आता इथे जाऊ समोर, मे बी इथेच आहे वाटतं। फायनली आम्ही चाललेले आता राम सेतू बघायला जळगावमध्ये। गाइस राम सेतू बघायला खूप गर्दी आहे इथे, खूप गर्दी आहे राम सेतूसाठी। आणि मी आता आहे जळगावचा सरकार विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ। चलो भाई चलो, राम सेतू देखने जाएंगे।
तर गाईज फायनली आम्ही आलेले आता राम सेतू बघण्यासाठी. आणि इथे असं चालावं लागतं. इथे गोण्या टाकलेल्या आहे मातीच्या आणि असं चालावं लागते पाण्यामध्ये. ते हनुमान नाही, इथे वानर सेना आहे जे की प्रत्येक दगडावर लिहिते आहे श्रीराम 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 जय सियाराम. इथे हनुमानजी, इथे लिहित आहे राम. मस्त आहे ना गाईस राम सेतू, जळगाव मधलं राम सेतू. अंगज वगैरे सगळे इथे सुग्रीव. आणि इथे आहे विघ्नहर्ताचा गणपती आहे. सगळे असे चालत चालत येत आहे असं. मैं तेरा फुलर हूँ. तर इथे गणपती बाप्पा आहे प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये. मोठी मूर्ती पण आणि लहान मूर्ती पण बघा. जय सियाराम. आता राम सेतू बघितलेले आणि आता मध्ये चाललेलो आम्ही कॉलनीमध्ये. इथे पण मंडळ एक दोन बघू म्हटलं. काहीच गणपती बाप्पा किती मस्त म्हणजे पालखीवर चाललेले आणि 4 मूषक राज आहे त्यांनी पालखी उचललेली आहे गणपती बाप्पांची. किती युनिक मूर्ती. डायरेक्ट गणपती बाप्पांना उचलून घेऊन चाललेले 4 मूषक राज. आणि एकदम गणपती बाप्पावरती एकदम मस्त बसलेले थाटामाटामध्ये. हाय हाय हाय. इथे अजून एक मंडळ दिसलं होतं गाईस, खूप मस्त होतं. श्री श्रद्धा गणेश मित्र मंडळ. बघा किती मस्त आहे मूर्ती मधली गणपती बाप्पांची. आणि डेकोरेशन बघा ना, जे पिलर्स वगैरे असे एकदम भारी वाटत आहे. मंदिराची फिलिंग देता, एकदम वाईब येते मंदिराची. असं वाटतंय मंदिरातच आहे की काय. एकदम सुंदर आहे गणपती बाप्पांची मूर्ती. गाईस आता आम्हाला ना शिवाजीनगरला जायचं होतं. म्हटलं गावामधनं गाडी टाकू. भाई आज काहीच गर्दी नाही पावसामुळे. बघा किती खाली आहे डायरेक्ट गाव. नाही तर एवढी गर्दी असते ना लिटरली इथे गाड्या जात नाही. आणि आता बघा आरामात गाडी जाते. तू जाऊन आलाय? मम्मी पण जाऊन आलाय. मग का बरं चलतो आता. पण समोर गाडी जाता येईल का आता. समोर गर्दी आहे बरं. पावसामुळे बिचाऱ्यांचे धंदे ठप्प पडून गेले असतील गाडी. इकडून घे ना, इकडे गर्दी आहे पण ना. आता आम्ही आलेले गाईस खडकेचाडचा राजा बघायला. श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ. आणि त्या दिवशी पण बघितलं होतं आगमनाच्या दिवशी बाप्पांना. गाईस खडकेचाडचा राजा बघून आम्ही परत आता 17 मजलीकडे आलेले. कारण की नाही इथे मला त्या दिवशी 2 गणपती बघायचे राहिले होते. एक हा जिल्हा बँक कर्मचारी गणेश मंडळचा आणि तिथे एक होते ते बाकी होते बघायचे. हे 2 बघून घेऊ म्हटलं आता. एकदम साधे असतं नॉर्मल. लहान मूर्ती, जास्त काही मोठी मूर्ती नाही. बाकी माणसं डेकोरेशन असतं असं काही. गरुडावर बसलेले तुकारामजी खाली सगळे जण. MJ रोड
गणेश मित्रमंडळ इथे आलेले आम्ही. श्री गजानन जय गजानन गणपती बाप्पा मोरया. ते नंदी भगवान, ते महादेव, ते गणपती बाप्पा. आणि मी आता परत आलेला आहे खाटू श्यामला, कारण की वेद इथे आलेला नाही होता आणि वेदला इथलं दर्शन आणि बघायचं होतं, त्याला डेकोरेशन वगैरे. तर मी आता त्याला घेऊन इथे आलेला आहे. बरं झालं पावसामुळे ना गर्दी जास्त नाही, काहीच गर्दी नाही गाईस, काहीच गर्दी नाही आहे. म्हणजे असं रोडावर वगैरे अशी लाईन वगैरे तर खूप आहे, तर रोडावर जास्त गर्दी वगैरे नाही आहे. ते माझा मित्र भेटलाय गाईस मला, तो आज म्हणे की इथले नाही, अरे लाजू नको, तो म्हणे आज ते भजन वगैरे खाटू श्याम बाबांचे. कितने बजे भजन चालू है क्या? अच्छा. सारे के सारे खाटू श्याम बाबा हमारे. भाई आज किती मध्ये किती गर्दी गाईस. काय म्हणता दादा? मजेत. आज भजन आहे म्हणे. इकडे का मध्ये? चांगलंच मोठं ऑर्केस्ट्रा लावलेलं आहे गाईस, चांगलंच भजन आहे इथे. श्याम बाबा की जय हो, श्याम बाबा की जय हो. आज तर काही जास्तच गर्दी आहे. गणपती बाप्पा आणि खाटू श्याम बाबांची आरती पण आम्ही अटेंड केलेली आहे. आता घरी चाललो परत. यार पावसामुळे ना खूप जिवार येते, फिरायची इच्छा असते होती कुठे जायची. पाऊस पडतोच त्याकडे. एक तर जळगावमध्ये आज लाईटांची कमी आहे, चिल्लभर पण लाईट नाही, नुसता अंधार पडतो बाई. बिलकुल मजा येत नाही ब्लॉग बनवायला. आज अंधार भेटला गाईस. आता आम्ही आमच्याच घराकडच्या मंडळात आलेले आणि इथे खूप मस्त डेकोरेशन पण केलेलं आणि खूप छान एक थीम पण आहे यांची, ती तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला मी. शिवनेरी मित्रमंडळ. हे होते शिवनेरीचे राजा. यावर्षी ना त्यांनी काय केलेलं आहे माहिती का, जगन्नाथजीच्या रूपामध्ये गणपती बाप्पांनी इथे आणलेले आहे. बट इथे एक शो पण होतं, नाटक पण होतं, पण ते पावसामुळे सध्या होत नाही. तर खूप छान एक नाटक होतं पवन खिंडचं, तर ते खूप बघण्यासारखं होतं. बट आज काय नशीबच नाही बघायचं, पाऊस पडतोय बघा. इथे ते नाटक होतं आणि इथे ते मंडळ आहे जिथे गणपती बाप्पा आहे मध्ये. चला आता जाऊ घरी. बाजींना सांगा आम्ही बोलवलंय म्हणून. राजे काय झालंय? या बाजी. काय झालं राजे? यावेळी बोलवलंय. काय करावे बाजी? नेताजींनी वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. आऊसाहेब सुद्धा रायगडावर चिंतित आहेत. बाजी. जी राज. बाजी, ही कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपवितो. तुम्ही फक्त आदेश करा. हा प्राण सुद्धा तुमच्यासाठी हाजीर आहे. जगदंब, तुमच्या हातून हे कार्य घडून आणणे ही तर खुद्द श्रींची इच्छा. शब्द देतो राजा, वेडा फोडून तुम्हाला आऊसाहेबांचे सुखरूप दर्शन घडवून देतो. रायता नावाचा बाजी नाही. आज्ञा असावी राजा. राजा जल्दी करा, रस्त्याची पदक येण्याआधी इथून निघायला हवं, नाहीतर पकडले जाऊ सारे. चल शिवा, पटकन पालखीत बस. शिवा. राज, शिवा आमच्या सोबत चल. शिवा. नाही राजा,
आमच्या सोबत चल, आता जे होईल ते सगळ्यांचे होईल. से स्वीकार किया और राज्य आगे विशालगढ़ की ओर चल पड़े. उधर शिवा छत्रपति बनकर मुगल सैन्य को चकमा दे रहा था, पर आखिर शिवा मुगलों के हाथ लग गया. फिर शिवा को सिद्धि के सामने लाया गया. शिवा को देखने के बाद सिद्धि को यह भरोसा हो गया कि वह शिवाजी राजे है. चलिए राजा साहब, हुजूर से मिल. तो राजा साहब, आखिर हमारी मुलाकात हो ही गई. हुजूर हुजूर, शिवा भाग गया हुजूर. फजल खान, ये क्या है? मेरा यकीन कीजिए हुजूर, शिवा भाग गया. सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. अरे सिद्ध्या, आमच्या धमनींमध्ये का नाही, रगात नाही वाहतात ते फक्त राज. अरे राजांसाठी असं एकदा काय 100दा मरीन म्या. शेवटचा मुजरा राज. काफेर शिवा. गोळी लागली. सोळा मला. राज्य पोहोचले नाही अजून गडावर. मी लढणार. तोफांचा आवाज नाही आला अजून. मी लढणार. त्यांचं नाव यसाजी. जे 2000 शत्रूंविरुद्ध एकटे खिंड लढवतात त्यांचं नाव बाजी. ज्यांचा हात तुटला तरी सुद्धा ते लढत राहतात त्यांचं नाव तानाजी. जे 8 तासांमध्ये दिल्लीवरून स्वराज्यात घोडा आणतात त्यांचं नाव संताजी. जे शत्रूच्या छावणीत जाऊन त्यांचा कळस स्वराज्यात आणतात त्यांचं नाव धनाजी. जे शत्रूच्या छावणीत जाऊन त्यांची जासूसी करतात त्यांचं नाव बहिर्जी. जे वाघाचा सामना करून त्याचा जबडा पाडतात त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज. आणि जे सर्वांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पतये हर हर महादेव. मोरया.